विद्यार्थी मित्रो नमस्कार. आजच्या आपल्या तासिकेमध्ये आपण मराठी व्याकरणातील दुसऱ्या विभागास प्रारंभ करत आहोत. शब्दविचार. आतापर्यंतच्या विविध तासिकांमधून आपण आपल्या मराठी व्याकरणातील वर्णविचार हा पहिला घटक पाहिला, ज्यातून आपण वर्ण म्हणजे काय, मराठीची वर्णव्यवस्था अर्थात स्वर आणि व्यंजन व्यवस्था, स्वरांच्या आणि व्यंजनांची उच्चारस्थान इत्यादी इत्यादी निरनिराळ्या घटकांचा विचार केला. त्याचसोबत आपण संधींचाही अभ्यास केला. स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी हे संधीचे निरनिराळे प्रकार आपण विस्ताराने अभ्यासले. आपण शब्दसिद्धीपर्यंत येऊन थांबलो. वर्णांच्या संमिलनामधून शब्द कसे तयार होतात, शब्द कसे सिद्ध होतात, या गोष्टीचा विचार आपण संधीच्या निमित्ताने केला. अर्थात या मुद्द्याचा विचार शब्दसिद्धी या प्रकरणामध्ये आणखीन विस्ताराने पुढे आपल्याला करायचाच आहे. पण आपण आता शब्दांपर्यंत येऊन थांबलो आणि आता विचार करतोय शब्दांचा. विद्यार्थी मित्र, तसं पाहिलं तर व्याकरण हे एका अर्थानं शब्दशास्त्र आहे, शब्दांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. वर्णाचा, वर्णविचाराचा आपण अभ्यास केला. याचं कारण असं होतं की वर्ण हे शब्दांचे मूलघटक असतात. आणि मग मूलघटक कसे आहेत, या मूलघटकांचं स्वरूप काय आहे हे पाहणं गरजेचं होतं. आणि म्हणून कुठल्याही भाषेच्या व्याकरणामध्ये वर्णांचा अभ्यास करावा लागतो. परंतु मुख्यतः शब्द हेच व्याकरणाचं मुख्य क्षेत्र असलेलं आपल्याला दिसतं. प्राधान्याने शब्दविचारामध्ये 3 संज्ञा सातत्यानं समोर येत असलेल्या दिसतात. त्यातली पहिली संज्ञा आहे शब्द, जे कोशगत असतात. कोशगत म्हणजे त्यांना जो अर्थ प्राप्त झालेला असतो व्युत्पत्तीने किंवा संकेताने, तो अर्थ कोशामध्ये बंदिस्त असतो, कोशामध्ये दिलेला असतो. आणि एका अर्थानं या दृष्टीनं शब्द ही एक आदर्श संकल्पना असते. शब्द व्याकरणामध्ये शब्दांशिवाय विचार केला जातो प्रत्ययांचा. या प्रत्ययांमुळं या शब्दाला वेगवेगळे विकार होतात. हे विकार कशा कशाचे असतात? हे विकार लिंग, वचन, पुरुष, विभक्ती इत्यादी इत्यादी हे विकार शब्दास होतात. आणि असे विकार झाल्यामुळं शब्दाचं प्रत्यक्ष भाषेमध्ये वापरण्याच्या योग्यतेचं रूप तयार होतं, ज्याला आपण पद म्हणतो. शब्द ही संकल्पना कोशातली आहे. ही कोशातली शब्द संकल्पना किंवा कोशातले शब्द जेव्हा प्रत्यक्ष आपल्या भाषिक उपयोजनामध्ये, प्रत्यक्ष बोलण्यामध्ये येतात, तेव्हा त्यांना पदत्व प्राप्त होतं. पदत्व म्हणजे काय की भाषेमध्ये प्रत्यक्ष झालेलं उपयोजन. उदाहरणार्थ प्रत्यय लागलेला असतो. एखादा शब्द आपण पाहू. शब्द काय? उदाहरणार्थ राम हा शब्द आहे. हे नाम आहे, हा शब्द आहे. या राम शब्दाला विभक्तीचा ने हा प्रत्यय लागला. ने हा प्रत्यय लागला. तर पद काय तयार होतं? रामाने. हे पद तयार होतं. आणि हे पद आपण वाक्यामध्ये वापरतो. रामाने रावणास मारले सारखं वाक्य आपल्याला माहिती आहे. नुसतं राम नाही येते तर रामाने असं आहे. आणि रामाने हे काय आहे तर रामाने हे पद आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून असं पद तयार होतं. या पदास प्रत्ययान्वित शब्द, या पदास प्रत्ययान्वित शब्द असं म्हटलं जातं. आणि या प्रत्ययान्वित शब्दांमधून मुख्यत्वे प्रयोग आपल्याला अभ्यासात पुढे घ्यायचंय. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, हे जे निरनिराळे प्रकार आहेत प्रयोगांचे, त्यांचा अभ्यास आपल्याला या अर्थानं करायचा असतो. म्हणजे काय? 3 घटक जे आहेत शब्दांचे, शब्दविचारामधले
कुठले कुठले? कोशगत शब्द, दुसरा प्रत्यय आणि तिसरा प्रत्ययान्वित शब्द. या 3 घटकांच्या आधारे आपल्याला या शब्द विचाराचा अभ्यास करावा लागतो. तर विद्यार्थी मित्र, शब्द सर्वप्रथम आपण आजच्या तासिकेमध्ये जो पहिला घटक आहे शब्द विचारामधला, शब्दांच्या जाती. शब्दांच्या अभ्यासामध्ये काय केलं जातं? मुख्यतः शब्दांच्या जाती अभ्यासल्या जातात. आता या शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहेत? आपण यांचा क्रमाक्रमाने विचार करूया. आता शब्दांच्या जाती म्हणजे काय? शब्दांच्या जाती म्हणजे प्रत्यक्ष शब्दाची कार्ये. शब्द वाक्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो, वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो. तो वाक्यामध्ये कुठली भूमिका बजावतोय म्हणजे कुठल्या कार्यासाठी आलेला आहे यावरून त्याची शब्दजाती ही मुख्यतः ठरलेली असते. आता ही कार्य कोणकोणत्या प्रकारांची आहेत? आपण थोडक्यामध्ये, आपल्याला माहिती आहे आपल्या शालेय अभ्यासक्रमापासून हे सगळं झालेलं असतं, पण तरी त्याची उजळणी आपण करतोय. हे साधारणतः कार्य, शब्दांची कार्य 8 प्रकारांची आहेत, ज्याला आपण शब्दांच्या 8 जाती म्हणतो. वस्तुतः ही शब्दांची 8 कार्ये आहेत. कोणकोणती कार्य आहेत? क्रमाक्रमाने ती कार्य आपण या ठिकाणी लिहू, म्हणजे आपल्याला ह्या शब्दजातींचा परिचय होईल. पहिली शब्दजाती आहे, पहिलं कार्य आहे नाम. आपण विस्तारण पाहणार आहोत. प्रत्यक्ष जेव्हा त्याचा अभ्यास सुरू करू ना आपण, तेव्हा विस्तार आपण पाहणार आहोत. नाम म्हणजे एखाद्या वस्तूला, एखाद्या प्राण्याला, एखाद्या पदार्थाला, मग जे ती वस्तू प्रत्यक्ष सृष्टीतली असेल किंवा कल्पनेच्या सृष्टीतली असेल, कुठलीही असेल, अशा वस्तूला दिलेलं जे नाव असतं ना, त्यांना आपण नाम असं म्हणतो. आणि म्हणून की ज्यातनं आपल्याला त्यांचे गुणधर्म कळतात, त्या वस्तूंचे स्वरूप कळतं, त्यांचं रूप आपल्यासमोर डोळ्यासमोर येतं. म्हणजे झाड असं म्हटलं आपल्याला, आपण उच्चारलं की कुठलं तरी झाड आपल्याला दिसायला लागतं. त्या झाडाची आकृती आपल्या मनःपटलासमोर, प्रत्यक्ष जरी झाड समोर नसलं तरी आपल्या मनःचक्षुंसमोर ती प्रकृती, तो आकार, ते रूप उभं राहतं. आणि म्हणून नाम म्हणजे काय? जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पनेने जाणावयाच्या वस्तूंची नावे असतात त्यांना नाम आपण म्हणतो. आता या नामांचे निरनिराळे प्रकार आहेत. आपण प्रत्यक्ष नाम जेव्हा सुरू करू तेव्हा त्यावरही आपल्याला चर्चा करता येईल. दुसरं कार्य आहे सर्वनाम. भाषा ही अधिक ओघवती राहिली पाहिजे, तिच्यामध्ये सहजता असली पाहिजे, तिच्यामध्ये कृत्रिमता नसली पाहिजे. सर्वनाम ही जी शब्द जाती आली किंवा हे जे शब्दाचं कार्य निर्माण झालं, त्याच्यामागची मूळ भूमिका काय की नामाच्या ऐवजी सर्वनाम येत असतं. मराठीमध्ये 9 सर्वनामे आहेत. तो, ती, ते, हाय, हे वगैरे आपल्याला पाहिजे सर्वनाम जेव्हा आपण सुरू करू तेव्हा. सर्वनामांचं काम काय आहे की सर्व प्रकारांच्या नामाच्या ऐवजी जे वाक्यामध्ये येतं, बोलण्यामध्ये येतं आपल्या, आणि नाम किंवा सर्वनामाची जी कामं असतात, जी कार्य असतात, ती सर्व कार्य करतं. त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो. आणि म्हणून सर्वनाम हे महत्त्वाचं कार्य शब्द बजावत असलेले दिसतात शब्दजातींमध्ये. तिसरी शब्दजाती आहे शब्दजाती विशेषण. ही जी नाव आणि सर्वनाम आहेत वाक्यामधली, या नाम आणि सर्वनामांबद्दल आपल्याला जास्तीचं काही सांगण्याचं जे काम वाक्यामध्ये केलं जातं ते ह्या विशेषणाकडनं केलं जातं. या विशेषणाकडनं केलं जातं. तो चांगला मुलगा आहे, तो चांगला मुलगा आहे. तर चांगला हे काय? त्या मुलाचं विशेषण आहे. तो मुलगा आहे हे ठीक आहे, आपल्याला वाक्याचा अर्थ कळाला. तो मुलगा आहे म्हणजे तो मुलगी नाही आहे, तो मुलगा आहे हे आपल्याला कळालं. पण कसा मुलगा आहे? तर चांगला मुलगा आहे. तर मुलाबद्दलची अधिकची माहिती आपल्याला कळाली. आणि म्हणून वाक्यामध्ये विशेषण ही एक अत्यंत
महत्त्वाची शब्दजाती असलेली आपल्याला दिसते, जिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. चौथी शब्दजाती कुठली आहे? चौथी शब्दजाती आहे क्रियापद. चौथी शब्दजाती आहे क्रियापद. लक्षात येते ना? आता क्रियापदाचं वाक्यातलं काम खूप महत्त्वाचं आहे. क्रियापद म्हणजे वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द. करता काहीतरी कृती करतो आणि ती कृती म्हणजे क्रिया. ही क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. पण इतकंच क्रियापदाचं काम नाही. क्रियापदाचं काम आणखीन हे आहे की जसं ते कृती दर्शवतं तसंच त्या पूर्ण वाक्याला अर्थाच्या दृष्टीने एक प्रकारची परिपूर्णता प्रदान करतं. म्हणजे अर्थाच्या दृष्टीनं वाक्यार्थ पूर्ण करणं, ते वाक्य पूर्ण करणं. म्हणजे राम जोराने, राम वेगाने. आता काय इतकंच जर लिहिलं तर आपल्याला अर्थच कळणार नाही. राम वेगाने धावतो असं क्रियापद समोर लिहावं लागेल. आणि असं क्रियापद जर समोर लिहिलं आपण तर मग आपल्याला क्रियेचा बोध होईल. आणि म्हणून क्रियापद ही शब्दजाती जी आहे किंवा शब्दाचं हे जे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे ते आपण लक्षात घ्यायचं. क्रियापदाचे निरनिराळे प्रकार या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायचे. आता या 4 ज्या शब्दजाती आहेत सुरुवातीच्या, या शब्दजातींना लिंग, वचन आणि विभक्ती, लिंग, वचन आणि विभक्ती यांच्यामुळं विकार निर्माण होतात. विकार निर्माण होणं म्हणजे काय? तिथंचं जे मूळ रूप आहे, मग अशा आपण उदाहरण पाहिलं होतं, रामाने असं उदाहरण पाहिलं होतं. राम हे नाम आहे, त्याला विभक्तीचा ने हा प्रत्यय लावला तर उत्तर येतं रामाने. त्यामुळं त्याचं जे मूळ रूप आहे हे रामा असं झालेलं, त्याच्या मूळ रूपामध्ये परिवर्तन झालं म्हणजे त्याला विकार झाला. म्हणजे नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल किंवा क्रियापद असेल, ह्या सर्व शब्दजाती ज्या आहेत, 4ही शब्दजाती या विकारी शब्दजाती आहेत. कशा आहेत? विकारी आहेत. त्यांना वचनाचे, विभक्तीचे, लिंगाचे विकार होतात आणि त्यांच्या मूळ रूपामध्ये परिवर्तन होतात, म्हणून त्यांना विकारी शब्दजाती असं म्हटलं जातं. याला सव्यय असाही शब्द व्याकरणकारांनी वापरले आपल्याला दिसतो. व्यय होणं म्हणजे बदल होणं, क्रिया होणं या अर्थानं सव्य. तर ह्या पहिल्या शब्दजाती 4 ज्या आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, ह्या शब्दजाती कशा आहेत? विकारी शब्दजाती आहेत. त्यांना लिंग, वचन, विभक्तीचे विकार होत असताना आपल्याला दिसतात. मात्र ह्या खालच्या ज्या शब्दजाती आहेत, कुठल्या कुठल्या शब्दजाती आहेत क्रमाक्रमाने आपण लिहू. इथं लिहू क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापद जी क्रिया करत असतं, ही क्रियापदानं केलेली क्रिया, त्या क्रियेबद्दलची जास्तीची माहिती. जसं विशेषणामध्ये नाम आणि सर्वनामाबद्दलची अधिकची माहिती. तो चांगला मुलगा आहे, तो मुलगा आहे पण कसा मुलगा आहे? चांगला मुलगा आहे. हे जसं कळालं तसं इथं लिहिलं आपण राम धावतो असं लिहिलं आपण. तर या धावणे या क्रियेच्या अगोदर जर वेगाने असा शब्द आला तर हे काय असतं? धावणे या क्रियेबद्दलचं अधिक काही सांगणं असतं. त्याला क्रियाविशेषण म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? क्रियाविशेषण. आणि मग क्रियाविशेषण ही शब्दजाती सुद्धा महत्वाची आहे. दुसरी शब्दजाती कुठली 6व्या क्रमांकाची? शब्दयोगी. दुसरी शब्दजाती आहे शब्दयोगी. असे शब्द असतात जे नाम किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि नाम आणि सर्वनामाला जोडून येऊन जी क्रिया घडलेली असते वाक्यामध्ये, या क्रियेचा नामाची आणि सर्वनामाशी असणारा जो संबंध आहे हा संबंध दाखवण्याचा प्रयत्न करतात ह्या शब्दजाती. लक्षात घ्या, शब्दयोगी. आता लिहिताना लक्षात ठेवायचं, बरेचदा लिहिताना आपण चूक काय करतो? शब्दयोगी अव्ययदर्शक जे शब्द असतात हे नेमके आपण शब्दाला सोडून लिहितो, नेमके सोडून लिहितो. आता समजा राम झाडावर
चढतो असं वाक्य आहे. हं? तर बऱ्याचदा लिहिताना आपण काय करतो, वर झाडाला तोडून लिहितो, असं झाडावर झाडावर असं लिहितो. हे चुकीचं आहे, अर्थदृष्ट्या आणि लेखनदृष्ट्या ही खूप चुकीचं असलेलं हे लेखन आहे, लक्षात घ्या. तर असं जोडून, शब्दाला जोडून येतं म्हणून तर त्याला शब्दयोगी म्हटलेलं आहे. त्याचा योग कुणाशी आहे, शब्दाशी आहे. त्याचं निकटत्व कुणाशी आहे, शब्दाशी आहे. आणि म्हणून शब्दाला जोडून येणं हे आवश्यक आहे शब्दयोगी अव्ययामध्ये. आणि जी क्रिया कर्मानं केलेली असते, माफ करा, जी क्रिया कर्त्यानं केलेली असते, क्रिया कर्ता करतो, जी क्रिया कर्त्याने केलेली असते, त्या क्रियेचा जो संबंध आहे तो या शब्दयोगी अव्ययामुळे आपल्याला कळत असतो. क्रियेचा असणारा संबंध, राम चढतो, कुठं चढतोय तर झाडावर, झाडावर चढण्याची क्रिया आहे. लक्षात घ्या. हे कुणामुळे कळालं आपल्याला, त्यावर या शब्दयोगी अव्ययामुळे कळालं. अधिक विस्तारानं जेव्हा शब्दयोगी अव्ययामध्ये आपण जाऊ तेव्हा आपल्याला ती गोष्ट अधिक विस्तारानं समजून घेता येईल. शब्दयोगी अव्यय. दुसरा आहे उभयान्वयी. उभयान्वयी, लक्षात घ्या. उभयान्वयी, उभय आणि अन्वय असे दोन शब्द आहेत त्यामध्ये. कुठले शब्द आहेत दोन, उभय आणि अधिक अन्वय असा विग्रह याचा. उभय म्हणजे दोघे, निमंत्रण देत नाही का आपण लग्नाचं वगैरे, उभयतांनी यावे असं म्हणतो ना आपण, म्हणजे दोघांनी. उभय म्हणजे दोघे, जोडी. आणि अन्वय म्हणजे जोडणी, त्यांचा संधी करणे, त्यांना एकत्र आणणे, जोडणे. उभय अन्वय. काही शब्द असतात, राम आणि श्याम चांगले मित्र आहेत. आता यातला आणि जे आहे ते काय आहे, राम आणि श्याम. राम श्याम ह्या दोन शब्दांना जोडण्याचं काम काय केलेलं आहे, आणि या शब्दयोगी उभयान्वयी अव्ययानं या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ही शब्दजाती जी आहे ती खूप महत्त्वाची. आणि शेवटची जी शब्दजाती आहे, शेवटचं कार्य म्हणून आपण शब्दाचं, ते आहे केवल प्रयोगी. आता ही जी शब्दजाती आहे, प्रत्येक भाषेचं काही खास वैशिष्ट्य असतं, प्रत्येक भाषेची काही खास सौंदर्य स्थळं असतात. आता हे केवल प्रयोगी हे एक सौंदर्य स्थळच आहे. पिकनिक पॉईंट असतो ना महाबळेश्वर, पाचगणी वगैरे, ज्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. तसं आपलं बोलणं खूप आनंददायी व्हावं, आपल्या मनातील भावना यथार्थतेनं प्रगट व्हाव्यात असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं. आणि म्हणून बोलणं खुमासदार करणं, अर्थपूर्ण करणं, आणि वेगवेगळे भाव प्रगट करणं, भीती, राग इत्यादी, किंवा उत्सुकता इत्यादी ज्या भावना आहेत, भय, साप दिसला, बापरे, किंवा अबब, एखादी खोल दरी पाहतो आपण, अबब किती खोल दरी आहे, सहजपणे म्हणून जातो. आता हे अबब काय आहे, ह्या अबबला शब्दकोशामध्ये अर्थ नाही आहे. बरं, जेव्हा ते उच्चारतो आपण तेव्हा उच्चारल्यानंतर मात्र त्या दरीचं जे खोलपण आहे आणि त्या खोलपणामध्ये दडलेल्या काय उत्सुकता, भीती, आश्चर्य, ह्या सगळ्या भावना त्या उद्गारामध्ये. बघा, केवल प्रयोगी अव्ययासमोर आपण उद्गार चिन्ह का देतो, कारण तो उद्गार असतो. उत्स्फूर्तपणे निघालेलं जे वाक्य असतं आपल्या मुखामधनं, याला आपण उद्गार म्हणतो. अबबो, अरे चा, लुच्चा नव्हे, अरे चा, यांच्यासमोर आपण उद्गार चिन्ह देतो. उद्गार असतात हे, आणि हे वाक्याला सौंदर्य प्रदान करतात, आपल्या बोलण्याला एक प्रकारचं देखणे पण प्रदान करतात. आणि म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची. तर अशा पद्धतीनं ही 8 कार्य होतात. आता वर आपण पाहिलं या पहिल्या 4 कार्यांना, ती कशी विकारी आहेत, सभ्य आहेत. पण ही जी 4 शब्दजाती आहेत, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी, यांना लिंग वचन विभक्ती यांचे विकार होत नाहीत, म्हणजे त्यांच्या मूळ रूपामध्ये परिवर्तन होत नाही. आणि म्हणून ही शब्दजाती अविकारी, या शब्दजाती 4 ही
अविकारी या गटामध्ये मोडणारे असतात आणि म्हणून त्यांना अव्यय असं म्हटलं जातं. पहा, या प्रत्येकाच्या समोर शब्द असतो लिहिलेला. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. अव्यय म्हणजे त्यांच्या मूळ रूपामध्ये कोणताही बदल न होणं. ठीक आहे ना, लक्षात येते. आता प्रत्येकात जायचं आहे आपल्याला, या 8ही शब्द कार्यांमध्ये म्हणजे शब्दांच्या जातीमध्ये जायचं आहे आपल्याला. तेव्हा प्रत्येकाचा विस्ताराने स्वतंत्ररित्या विचार करणारच आहोत. तेव्हा काही असतील शंका मनामध्ये, तर मला खात्री आहे की जेव्हा प्रत्येक शब्द जातीचा स्वतंत्र विचार आपण करू तेव्हा त्या शंका दूर होतील. आणि नाहीच झाल्या दूर तर मी आहेच शेवटी, मला तुम्ही प्रत्यक्ष विचारूही शकता. तेव्हा आपण पहिली शब्द जाती आता इथून पुढं पाहणार आहोत. ही शब्द जाती आहे अर्थातच कुठली? ही शब्द जाती आहे अर्थातच नाम. तर नामाची डेफिनेशन अशी आहे, नामाची व्याख्या अशी आहे. नाम या शब्द जातीची व्याख्या आपण पाहू. अधिकृत जी व्याख्या शब्दकोशा व्याकरणकारांनी दिलेली आहे त्या अधिकृत व्याख्येला आपण स्पर्श करू. व्याख्या सांगतो मी. अशी आहे व्याख्या: खऱ्या अथवा कल्पित सृष्टीतील, खऱ्या अथवा कल्पित सृष्टीतील कोणत्याही वस्तूचे नाव दर्शविणारा जो विकारी शब्द त्यास नाम म्हणतात. व्याख्या लिहिली आपण इथं. काय लिहिली? खऱ्या अथवा कल्पित सृष्टीतील कोणत्याही वस्तूचे नाव दर्शविणारा जो विकारी शब्द त्यास आपण काय म्हणतो? नाम म्हणतो. इथं आता वस्तू हा शब्द आलेला आहे, लक्षात घ्या. या वस्तू शब्दाचं व्यापकत्व आपण लक्षात घ्यायला हवं. वस्तू म्हणजे कोणताही प्राणी, कोणताही पदार्थ किंवा त्यांच्या ठिकाणी निवास करणारा त्यांचा गुण किंवा धर्म. इतका व्यापक अर्थ वस्तू या शब्दाशी निगडीत असलेला आपल्याला दिसतो. आणि तितक्या व्यापक अर्थानंच आपण वस्तू ही संज्ञा किंवा शब्द इतर समोर ठेवायचे. आता यातील काही नामे किंवा काही पदार्थ किंवा प्राणी म्हणूया आपण, काही नामे जे असतात हे पदार्थ, प्राणी किंवा वस्तू यांचे वाचक असतात. तर काही त्यांच्या अंगामध्ये असणारे जे गुण आहेत किंवा त्यांच्या अंगामध्ये निवास करणारे त्यांचे म्हणून जे धर्म आहेत, प्रकृतीने प्रदान केलेले धर्म. आग पोळणे हा आगीचा धर्म आहे, लक्षात घ्या. तर त्या आगीमध्ये त्यांचा धर्म निवास करत असतो, त्यांचा गुण निवास करत असतो. आणि म्हणून संयुक्त शब्द तयार झाले पहा, गुणधर्म. गुण आणि धर्म यांचा अर्थ खूप जवळच आहे, लक्षात घ्या. इथं धर्म ही संज्ञा किंवा शब्द वारंवार उच्चारामध्ये येईल. ह्या शब्दजातींचा अभ्यास चालू आहे तोपर्यंत इथं धर्म या संज्ञेचा अर्थ आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये जो अर्थ अभिप्रेत असतो त्या अर्थानं घ्यायचा नाही. म्हणजे ज्याला आपण निरनिराळे रिलिजन धर्म म्हणतो, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, सिख वगैरे वगैरे, या अर्थानं धर्म नाही. धर्म म्हणजे त्याचं अत्यंत महत्त्वाचं असं लक्षण, अत्यंत महत्त्वाचं असं वैशिष्ट्य की ज्यासाठी त्याचा उदय. समजा मी शिक्षक आहे, माझा धर्म काय? मी हिंदू आहे. शिक्षकाचा धर्म हिंदू नसतो, शिक्षकाचा धर्म अध्यापन, शिकवणं हा असतो. तुम्ही विद्यार्थी, तुमचा धर्म काय?
तुमचा धर्म अध्ययन, शिकणं, ज्ञान ग्रहण करणं, ज्ञानार्जन, हा तुमचा धर्म आहे. शिकवणं हा माझा धर्म आहे. तसं इथं प्रत्येक वस्तूचा, नामाचा, सर्वनामाचा स्वतःचा असा एक धर्म आहे. त्या अर्थानं विचार करायचा धर्म या संज्ञेचा. आणि म्हणून नामशब्द जातीचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात येते की काही नामे कशी असतात की ते प्राणी म्हणजे गाय, वस्तू पेन, व्यक्ती गोपाळ यांची वाचक असतात. त्यांचा बोध होतो त्यांचा उच्चार झाल्यानंतर. आणि काही नामे अशी असतात की त्यांचा उच्चार झाल्यानंतर त्या वस्तूमधील, त्या पदार्थामधील, त्या व्यक्तीमधील गुणधर्माचा बोध होतो, गुणाचा बोध होतो. तिथं ती व्यक्ती नसते किंवा ती वस्तूही नसते. तर अशा दोन पातळ्यांवर नाम या शब्द जातीचा सर्वप्रथम विचार करावा लागतो. आणि म्हणून नाम या शब्द जातीचे विद्यार्थी मित्र हो, साधारणतः दोन प्रकार पडतात आजच्या व्याकरणामध्ये. आज जी व्याकरणाची पुस्तकं आपल्यासमोर येतात तिथं या पद्धतीने मांडणी होत नाही, परंतु आपल्याला ठाऊक असावी म्हणून मी करतोय. धर्मीवाचक आणि धर्मवाचक. आता धर्म हा शब्द तुम्हाला सांगितला मी व्याकरणा दृष्टीने काय आहे. धर्मीवाचक म्हणजे धर्म म्हणजे गुण, ज्याच्यावर अवलंबून आहेत ते. गोडी हा कुणाचा गुण आहे किंवा गोडी हा कुणाचा धर्म आहे? साखरेचा. साखर ही काय आहे? एक वस्तू आहे, एक पदार्थ आहे. म्हणून साखर हे काय आहे? इथं धर्मीवाचक गटामध्ये मोडणारं एक विशेष नाम आहे. आणि गोडी हे त्याचं काय आहे? भाववाचक नाम आहे. लक्षात येते? याला धर्मवाचक म्हटलेले ते आपण. या धर्मीचा धर्म. आणि म्हणून हे दोन मूलभूत फरक म्हणजे भेद इथं नाम या शब्द जातीचे होतात. धर्मीवाचक, धर्मवाचक यांची विभागणी आपणाला विदित असणाऱ्या, ठाऊक असणाऱ्या दोन शब्द जातींमध्ये होते, ज्याला आपण विशेष नाम म्हणतो आणि याला आपण सामान्य नाम म्हणतो. विशेष नाम म्हणतो आणि सामान्य नाम म्हणतो. आणि या धर्मवाचकामधूनच भाववाचक नाम हा नामाचा तिसरा प्रकार आपल्यासमोर येतो. म्हणून मूलभूत जे नामाचे प्रकार आहेत ते धर्मीवाचक आणि धर्मवाचक. धर्मीवाचकामधनं विशेष नाम आणि सामान्य नाम हे नामाचे दोन प्रकार पुढे येतात. आणि धर्मवाचकामधनं भाववाचक. धर्मवाचक आणि भाववाचक एकच आहे हे. आता आपल्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम अशा संज्ञा दिलेल्या असतात. त्या बरोबरच आहेत, चुकीच्या नाहीत. फक्त त्याच्या मुळात जाण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. लक्षात घ्या. आता ही जी विशेष नामे असतात, आपण विचार करू, हे पुसतो मी, वरचं लिहिलेलं असेल तुम्ही, हे पुसतो. ही जी विशेष नामे असतात, हे विशेष नामांचं वैशिष्ट्य काय? विशेष नामांचं वैशिष्ट्य आपण आता नाम ही शब्दजाती समजून घेतोय. आणि या नाम शब्द जातीमध्ये आपण पाहतोय विशेष नाम. विशेष नाम काय आहे की ज्या नामाने, विशेष नामाचं स्वरूप पहा, ज्या नामाने एकाच धर्मीचा म्हणजे एकाच धर्मीचा म्हणजे प्राणी, पदार्थ, संस्था वा स्थल यांचा बोध होतो. यांचा बोध होतो. त्यास काय म्हणावे? विशेष नाम. सोपं आहे. त्यास विशेष नाम म्हणावे. आता उदाहरणार्थ आपण उदाहरणे पाहिलेली आहेत. गोपाळ मनुष्य प्राणी आहे,
गाय मानवेतर प्राणी आहे. पदार्थ एखादा कुठलाही, पेन, पेन म्हणण्यापेक्षा लेखणी म्हणून आपण आपल्या देशी आपल्या शब्द वापरू. लेखणी. हिंदुस्थान देश आहे आपला. नर्मदा नदी आहे. भरपूर लिहिता येईल असं काही काही. भरपूर लिहिता येईल. किंवा एखादी संस्था आहे, आर्य चाणक्य विद्यालय. नुसतं विद्यालय नाही, विद्यालय सामान्य नाम झालं, पण आर्य चाणक्य विद्यालय म्हटलं हे विशेष नाम झालं. संस्थेचा बोध होतो. यांना विशेष नामे म्हणतात. अगदी याच्या उलट सामान्य नाम ही संज्ञा असते. विशेष नामामध्ये एकाच धर्मीचा बोध होतो. सामान्य नामामध्ये अनेक धर्मींचा बोध होतो. अनेक धर्मींचा बोध होतो. अनेक धर्मींचा आपण डेफिनेशन लिहू शकतो त्याची, की ज्या नामाने अनेक धर्मींचा अथवा धर्मी समुदायांचा बोध होतो, म्हणजे त्यांच्या जातीचा बोध होतो किंवा वर्गाचा बोध होतो, त्यास सामान्य नाम म्हणावे. उदाहरणार्थ मनुष्य. इथं गोपाळ ही व्यक्ती आहे, आणि गोपाळ या व्यक्तीची, माणसाची, मनुष्य ही काय जाती आहे. गाय ही एक प्राणी आणि प्राण्यांची ही काय एक जाती आहे. तिला आपण कुठली तरी तिला नाव ठेवतो, काहीतरी असतात नाव ठेवलेली. पहा तुम्ही, आता मी उच्चारत नाही. मनुष्य, गाय किंवा शाळा, देश, नदी, शाळा. इथं पहा वरी गोपाळ, मनुष्य, गाय. इथं 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 नाव द्यावं लागेल आपल्याला बरं का, गाय बनण्यापेक्षाही. इथं आपल्याला इथं काय म्हणता येईल, तिला काय असतं गाईचं नाव सांगाल? कपिला. कपिला कंसामध्ये गाय लिहितो इथं, लक्षात राहा. कपिला गाय आहे. हिंदुस्थान देश आहे. नर्मदा नदी आहे. आर्य चाणक्य विद्यालय शाळा आहे. बोध कसा होतोय? बोध होतोय इथं समुदायाचा. विचारा की. गाय म्हणजे एका प्राणी हे जे सामान्य नाम आहे, त्याच्यामध्ये एका विशिष्ट प्राण्याचं जर नाव असेल ते, तर मग ते विशेष नाम व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ गाय हे जे म्हणतो आपण, तर प्राणी हे सामान्य, गाईचं जात प्राणी, मग प्राणी हे सामान्य नाम आहे. मग गाय म्हटल्यानंतर एका विशिष्ट गाय हा शब्द मी लिहिताना सुद्धा तेच झालं नाही, तर आता लिहित असताना सुद्धा सहसा आपण ही गाय म्हणतो आणि गाईला फार वेळा नाव ठेवायचा प्रयत्न करत नाही. मग गाय असेल, बैल असेल, काय ह्यांना आपण गाय बैलच म्हणतो. ह्यांना काही फार विशेष नावं प्रत्येक वेळेला ठेवतोच असं नाही. पण जाती म्हणून जर विचार करायचा झाला काय, तर आपल्याला मात्र गाय हा शब्द सामान्य नामामध्येच टाकावा लागतो, विशेष नामामध्ये टाकता येत नाही. पण यांचा फार कमी वापर करतो. बाकीची उदाहरणं पहा तुम्ही. गोपाळ पहा, मनुष्य आहे, किंवा लेखणी पहा. इथं सुद्धा आता लेखणीला सुद्धा इथं आपल्याला विशेष नाम देता येतं. कुठली तरी विशिष्ट कंपनीची लेखणी असते तुम्हाला आवडणारी. काय एखाद्या कंपनीचं नाव सांगा, जाहिरात करू आपण त्यांची इथं. आवडणारी ट्रायमॅक्स असं नाव असतं. लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या, की ज्यातनं समूहाचा बोध होतो ते सामान्य नामं असतात, आणि ज्यातनं व्यक्तिविशेषाचा, वस्तुविशेषाचा बोध होतो ती विशेष नामं असतात. हा इथं आपल्याला फरक असलेला दिसतो. आता शेवटचा भाग जो आहे या शब्दजातींमधला, तो इथं आपण पाहू आणि पुढं सरकू. जे तिसरं नामाचा तिसरा जो प्रकार आहे, ज्याला आपण धर्मवाचक म्हटलेलं आहे, म्हणजेच भाववाचक नाम. कसं आहे भाववाचक नाम? ज्या नामाने, त्याची व्याख्या, ज्या नामाने प्राणी अथवा पदार्थ, प्राणी अथवा पदार्थ यांच्यातील
धर्माचा, म्हणजेच गुणाचा. म्हणून तर गुणधर्म असा द्वंद्व समास झालेला आहे. गुणाचा, धर्माचा किंवा भावाचा. भाऊ बहीणमधली भाव नाही, भाव म्हणजे भावना. भावाचा बोध होतो, बोध होतो त्यास भाववाचक नामे म्हणतात. लिहिलं? लिहून घ्या चटचट चटचट. ज्या नामाने प्राणी अथवा पदार्थ यांच्यातील धर्माचा, गुणाचा अथवा भावाचा बोध होतो त्याला धर्मवाचक किंवा मूळ वर्गीकरण करत असताना धर्मवाचक केलं होतं, म्हणून इथं व्याख्येत इथे घेतलेले धर्मवाचक किंवा भाववाचक नाम म्हणावी. उदाहरणार्थ चांगलेपणा किंवा चांगुलपणा सुद्धा म्हणतो आपण. शौर्य, धैर्य, विद्वत्ता, पाटीलकी. तिची वेलांटी पहिली आहे. पाटीलकी, भुशारकी आहे की नाही. यांना सुद्धा आपण तेच म्हणतो गुलामगिरी. हे सगळी काय आहेत? ही सगळी भाववाचक नामे आहेत. आता ह्याच्यातली सुद्धा गंमत आहे. म्हणजे शेवटी भाषा ही एक अत्यंत प्रवाही आणि गतिमान अशी गोष्ट असते बरं. इथं विज्ञानामध्ये किंवा गणितामध्ये जसे आपण काटेकोर नियम लावतो तसे नियम भाषेला लावता येत नाहीत. कारण आपण म्हणतो की काही कोसागणिक भाषा बदलते किंवा व्यक्तिगणिक भाषा वेगवेगळी असते. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम भाषेवर होतो. भाषा ही अत्यंत जिवंत, अत्यंत गतिमान, अत्यंत प्रवाही आणि कालाप्रमाणे बदलत जाणारी अशी आहे. आणि व्याकरणाचे नियमसुद्धा कशासाठी? भाषेसाठी आहेत. हा जर प्रश्न तुम्ही विचारला या आधी व्याकरण की आधी भाषा, तर कुठलाही व्याकरणकार, कुठलाही शिक्षक हेच उत्तर देईल की आधी भाषा आहे आणि मग नंतर व्याकरण आहे. म्हणून असं लक्षात येतं आपल्याला इथं भाववाचक नामांच्या संदर्भामध्ये की काही आता ही जी विशेष नामं आहेत विशेषतः यातली हे लिहिलं तुम्ही सगळ्यांनी, मी पुसतोय. शेवटचा मुद्दा आहे तासातला, तो घेऊ आणि आजची तासिका आपण पूर्ण करू. काय शेवटचा मुद्दा आहे पहा. काही गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे 3 प्रकार पाहिल्यानंतर विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम, हे नामाचे महत्त्वाचे 3 प्रकार पाहिल्यानंतर काही अधोरेखित करण्यासारख्या गोष्टी आहेत. काय की काही विशेष नामांचा जो वापर आहे हा सामान्य नामांसारखा होतो. विशेष नाम आता कैकई, रामायणातलं एक पात्र आहे, एक नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे कैकई, विशेष नाम आहे. पण बोलत असताना या कैकईमधली तिच्या स्वभावातली वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपण लक्षणेनं प्रयोग करतो. कसा प्रयोग करतो? त्या कैकईच्या नादाला कोण लागावं बाबा, किंवा कुंभकर्ण, किंवा नुसता कर्ण. ह्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही खास गोष्टी दडलेल्या आहेत. कुंभकर्ण खादाड आहे, कर्ण दानशूर आहे, आणि मग त्याचं खादाडपण, त्याचं दानशूरत्व, हिची क्रूरता, यांना गृहीत धरून काही आपण सामान्य विधानं करतो. कारण क्रूरता ही एक सामान्य गोष्ट आहे, खादाडपणा ही सर्वसामान्य गोष्ट आहे, दानशूरत्व ही सुद्धा एक सामान्य गोष्ट आहे. आणि ह्या सामान्य गोष्टीला समोर ठेवून आपण मग ही विशेष नामं सामान्य नामासारखं वापरतो. हा भाषेतला, भाषेच्या वैशिष्ट्याचा भाग असलेला आपल्याला दिसतो. गोविंदराव म्हणजे साक्षात कर्णच, कल्पित पात्र घेतलेलं इथं मी, व्यक्ती घेतलेली गोविंदराव. सतत द्यायची सवय असते काही माणसांना, स्वतःची कट लागली तरी हरकत नाही, पण देण्यावर खूप भर असतो त्यांचा, की गोविंदराव म्हणजे साक्षात कर्णच.
तो मी आता सर्वनाम वापरतो, कोणाचं नाव वापरत नाही. मी समजा म्हटलं की अमुक तमुक किंवा गोपाळ म्हटलं, तुमच्यापैकी कोणी गोपाळ असेल तर तुम्ही म्हणाल तुमच्या घरचं खातो का मी, असं होऊ नये म्हणून म्हणतो सर्वनाम वापरतो मी, की तो म्हणजे साक्षात कुंभकर्णच आहे किंवा काय हा बकासूरच आहे. कुंभकर्ण हा झोपाळू होता, आळशी होता. 6-6 महिने झोपायचा, डोलावा लागायची उठवण्यासाठी त्याला म्हणे आळशी. आपल्याला तसं होतं, आपल्यालाही तसं होतं ना, सकाळी तासाची वेळ होऊन गेलेली असते तरी आपण उठत नाही, तेव्हा आई मोठ्या मोठ्याने ओरडते पहा घरामध्ये, अरे कुंभकर्णा, अरे आता तरी उठ, तासाची वेळ संपून चालली ना. तसं असाही वापर होतो. जसं आता विशेष नामांचा वापर सामान्य नामांसारखा होतो, तसा सामान्य नामांचा वापर विशेष नामांसारखा सुद्धा होतो. नगर शब्द आहे, नगर म्हणजे गाव, परंतु अहमदनगर या विशेष नामाचा उल्लेख आपण नगर असाही करतो. जगन्नाथपुरी, पुरी म्हणजे अलंकापुरी, कुठल्याही पुरीला जसं नगर आहे तसंच पुरी आहे. हे सामान्य नाम आहे, परंतु या सामान्य नामाचा वापर आपण कधी कधी विशेष नामासारखा करतो. कधी असंही घडतं की विशेषणाचा वापर आपण नामासारखा करतो. उदाहरणार्थ शहाण्यास, शहाण्यास शब्दाचा मार, आपल्याकडली एक म्हण आहे, शहाण्यास शब्दाचा मार. वस्तुतः शहाणा शब्द जो आहे हा विशेषणासारखा वापरतो. हा मुलगा शहाणा आहे, ही मुलगी शहाणी आहे असं आपण म्हणतो, बरोबर आहे ना. तर शहाणी हे काय, त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं विशेषण आहे. पण इथं मात्र या विशेषणाचा वापर नामासारखा झालेला आपल्याला दिसतो. ही सुद्धा आपल्या भाषेतली एक गंमतच आहे. अव्यय सुद्धा आहेत. आता श्रीसारखा अव्यय, अव्यय या अर्थानं म्हटलं इथं मी, या अर्थानं म्हटलं की ज्याला लिंग वचन विभक्तीचे प्रत्यय लागून ज्याच्या मूळ रूपामध्ये काही बदल होत नाही, श्रीसारखं. कधी कधी शिक्षक म्हणत असतात, तुझी श्रीची वेलांटी नीट काढ, तुझी श्रीची वेलांटी नीट काढ. इथं या अव्ययाचा वापर नामासारखा झालेला आहे, इथं अव्यय नामासारखं आलेले. अशा अनेक गमती आपल्याकडे पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्र, हे काही नामांच्या सर्वनामांच्या बाबतीतलं विवेचन झालं. शेवटचा मुद्दा जो होता, जो स्त्रीचं अनेक वचन होत असताना त्याच्यावर अनुस्वार लागतो ना, मग ते कधी होतो? नाही. कधी होतो? त्यांची या अर्थानं स्त्रींची वगैरे असं होतं ना, त्याच्यावर अनुस्वार लागतो ना. अनुस्वार लागणं म्हणजे त्याच्या मूळ रूपामध्ये परिवर्तन होणं नाही. त्याचं लिंग वचन, अव्ययाला शब्दयोगी अव्यय लागतात काय, परंतु शब्दयोगी अव्यय लागल्यामुळं किंवा विभक्तीचे किंवा आणखीन कुठले प्रत्यय तिथं लागल्यामुळं त्याच्या मूळ रूपात परिवर्तन झालेलं आहे का? श्रीचं श्र्या झालेलं आहे का? श्रीचं श्रू झालेलं आहे का? श्रव झालेलं आहे का? किंवा श्रीची बाराखडी त्या पद्धतीने करता येते का आपल्याला, वर्ण म्हणून घेऊन एखादी? नाही करता येत. श्रीच्या श्री म्हणून असणाऱ्या रूपाशी कुठलीही त्याच्यात कुठलाही बदल किंवा परिवर्तन होत असलेलं आपल्याला दिसत नाही. हे श्रीचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसतं, म्हणून त्याला अव्यय म्हटलेलं आहे. आपण इथं लक्षात येते ना. भाववाचक नावांच्या संदर्भामध्ये जो एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला तो सांगून आजची तासिका आपण या ठिकाणी थांबू. काय, संस्कृतातले, अस्सल मराठीतले आणि फारशीसारख्या अन्य भाषांमधले प्रत्यय लागून हे भाववाचक नामे मुख्यत्वे तयार होत असलेली दिसतं. तुम्हाला चार्टही करता येईल त्याचा व्यवस्थित. काही फक्त ठराविक संस्कृतातली, मराठीतली किंवा फारशीसारख्या यावनी भाषेमधली काही प्रत्यय आपण विचारार्थ घेऊ. य तुम्ही चटचट लिहून घ्या. त्व, य, त्व, ता, पण, ई, की, गिरी. दिसतंय ना, फळकावर लिहितो ते गिरी, शाई. लक्षात घ्या. आता हे यत्वत्वा हे तत्सम आहेत, संस्कृत आहेत. पण, ई, की हे मराठी आहेत. आणि गिरी वगैरे जे आहेत हे फारशी आहेत प्रत्यय. आता ह्याच्यातनं काय काय शब्द तयार होतात?
सौंदर्य, य सुंदर, सौंदर्य, हा मधुर, माधुर्य, क्रूर, क्रौर्य, धीर, धैर्य, कितीही अखंड अनंत असे शब्द तयार होतात. त्व कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व, दातृत्व, भ्रातृत्व. आमा त्याला काही सीमाच नाही, किती त्व. ता मधुरता, शालीनता, लीनता, दीनता. कितीतरी आपल्याला असे शब्द तयार होत असलेले दिसतात. पण, चांगुलपण, मोठेपण, मराठीतले खूप शब्द आहेत असे. ई भलाई, नवलाई, आई नाही बरं, आई लिहिता नाही तर लगे स्वतंत्र प्रत्यय लागून झालेले नाहीत. हो, भलाई, नवलाई, कितीतरी शब्द असे आपल्याला सांगतात. की, पाटील की, पाटील की, आपुलकी, असे कितीतरी शब्द आपल्याला सांगता येतात. गिरी, रुळलेले शब्द आहेत, फारशी प्रत्यय लागलेले ते. लुच्चेगिरी, दादागिरी, भामटेगिरी, तेच भाईगिरी भामटेगिरी एकच. असे कितीतरी शब्द आपल्याला इथे दिसतात. बेबंदशाही, लोकशाही वेगळं, शाही येते. नोकरशाही, लोकशाही ते वेगळं, बेबंदशाही, शाही प्रत्यय. अशा अनेक शब्द आपल्याला लिहिता येतात, लक्षात घ्या. तेव्हा आपण भाववाचक नामे तयार होण्याची जी प्रक्रिया आहे, मूळ धातूंना संस्कृतातील असतील, मराठीतील असतील किंवा अन्य भाषांमधले असतील, यांचा संयोग कसा होतो हे या ठिकाणी पाहिलं. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण शब्दांच्या जाती पाहिल्या. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांची कार्य आहेत, ती कार्य कशी आहेत. दोन विभाग त्यातले आपण पाहिले. एक सव्ययी शब्दजातींचा विभाग, ज्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ही शब्दजाती येते. आणि दुसरा अव्ययांचा विभाग पाहिला, ज्याच्यामध्ये क्रिया, विशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी हे 4 अव्यय पाहिली. आणि त्याचसोबत आजच्याच तासिकेमध्ये आपण पहिली जी शब्दजाती आहे, नाम शब्दजाती, या नाम शब्दजातीचे धर्मीवाचक, धर्मवाचक असे 2 प्रकार आपण पाहिले. या 2 प्रकारांमधून त्यांचे उपप्रकार शोधण्याचा आपण प्रयत्न केला. धर्मीवाचकामधून विशेषनाम आणि सामान्य नाम, हे 2 नामांचे प्रमुख प्रकार समोर येतात, ज्यांचा विचार आपण विस्ताराने केला. आणि धर्मवाचकामधून भाववाचक नाम ही शब्दजाती नामाची पुढे येत असलेली आपल्याला दिसते. उपप्रकार समोर येत असलेला दिसतो, ज्यांचा आपण उदाहरणांसह विचार केला. तेव्हा या बाबतीत काही तुमच्या शंका असतील, अडचणी असतील तर जरूर नंतर मला तुम्ही विचारू शकता. उद्याच्या तासिकेमध्ये आपणास शब्दजातींमधला सर्वनाम हा जो महत्त्वाचा प्रकार आहे, हे जे ही जी शब्दजाती आहे तिचं स्वरूप, तिचे प्रकार आणि तिची वैशिष्ट्य समजून घ्यायची. आता आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.